हे आमदार धास्तावलेले आहेत, घाबरलेले आहेत, अस्वस्थ आहेत आणि मग त्यातूनच शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली जाण्याची मानसिक तयारी या आमदारांची झालेली आहे. मित्रहो, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील काही संधी साधू नेत्यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत आडवा दांडू घातला. पण बघा, तरी सुद्धा खलनायक ठरत असलेले हे नेते लवकरच तोंडावर आपटणार अशा प्रकारचं एक चित्र या राष्ट्रवादीतील आमदारांच्या हालचालीवरून दिसायला लागलं. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 12 आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जात होतं. आता मात्र या आमदारांची संख्या 12 वरून 35 वर गेल्याचं म्हटलं जाऊ लागलं आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली. शिवाय पुन्हा एकदा शरद पवार यांच्याच नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा या आमदारांचीच आहे. दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण नको म्हणणाऱ्या आमदारांची संख्या आता मोठ्या प्रमाणात घटलेली आहे. शरद पवार हेच नेतृत्व करू शकतात असं सर्वसाधारणपणे आमदाराचं सूर आहे. कारण सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्याकडून राष्ट्रवादीचं भविष्यामध्ये काय होऊ शकतं याचा अंदाज त्यांना आलेला आहे. विलीनीकरण जर झालं तर पहिली विकेट सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचीच असेल. या सगळ्या पार्श्वभूमीवर पडद्याच्या आड बऱ्याच हालचाली सुद्धा घडून येऊ लागलेल्या आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला लागलेली ओहोटी आता भरतीच्या दिशेनं जाऊ लागली आहे. अजित पवार यांच्याकडे पाहून ज्या आमदारांनी शरद पवार यांना सोडलं आणि अजितदादांच्या सोबत ते निघून गेले, तेच अजितदादा आता निघून गेलेले आहेत. आणि मग त्यामुळं बोटावर मोजण्या एवढे काही आमदार जर सोडले तर म्हणजे 41 पैकी अगदी 35 आमदार शरद पवार यांच्या बाजूने जाऊ शकतात. सुनेत्र पवार, पार्थ पवार यांच्याबाबत सहानुभूती तर नक्कीच आहे, पण ही सहानुभूती असली तरी अजित पवार यांच्यासारखं खंबीर नेतृत्व ते करू शकतील का? दादांची जागा तेवढ्या समर्थपणे ते भरू शकतील का? बदलत्या राजकारणात टिकाव धरू शकणारा एकही चेहरा सध्या तरी दादांच्या राष्ट्रवादीमध्ये नाही. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर तर भाजपचा शिक्काच बसलेला आहे. त्यामुळं अजितदादांची राष्ट्रवादी हे नेते कोणत्या दिशेला घेऊन जाऊ शकतात याची जाणीव फक्त आमदारांनाच नाही तर कार्यकर्त्यांना सुद्धा झालेली आहे. या दोन्ही नेत्याबाबत संशय आणि भीती सुद्धा आहे. त्यातच रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघाताच्या बाबत या दोन्ही नेत्यांच्या सभोवताली एक संशयाचं वातावरण निर्माण केलेलं तर आहे. या सगळ्यामुळं अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील आमदारांमध्ये तर अस्वस्थता दिसून येते. त्यामुळं त्यांचा ओढा हा शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या दिशेनं आहे. नव्हे तशा हालचाली सुद्धा सुरू झालेल्या आहेत. अजित पवार यांच्या पक्षातील आमदार फुटण्याची काही कारणं सुद्धा आहेत. मित्रांनो, अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या 2 नेत्यांच्या भोवती मोठा संशय निर्माण केला आहे. अजित पवार हे गाडीनं बारामतीला जाणार होते, पण ऐनवेळी प्रफुल्ल पटेल यांचा फोन आला आणि त्यामुळे मग अजितदादांना गाडीनं प्रवास करण्यासाठी विलंब झाला आणि मग त्यांना विमानानं जाणं भाग पडलं. आता भाग पडलं की भाग पाडलं या भोवती संशयाचं धुकं निर्माण झालेलं आहे. त्याचबरोबर विलीनीकरणाचाही अत्यंत महत्वाचा मुद्दा. अजित पवार यांना दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आणायचे होते असा दावा केला जातोय आणि दुसरीकडे मात्र हे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी वेगळंच काही सांगितलं. म्हणजे ते चक्क काय म्हणाले बघा, विलीनीकरणाचा मुद्दा अजेंड्यावरच नाही. त्यामुळं हे दोन्ही नेते आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी शरद पवार यांच्याशी जुळवून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत असा संदेश आमदारांमध्ये गेला. यामध्ये सुद्धा अधिक जे महत्वाचं आहे ते भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादीला पूर्णपणे गिळून टाकेल अशी भीती आमदारांमध्ये आहे. हे 2 नेते राष्ट्रवादीला भाजपामध्ये विलीन करतील किंवा
राष्ट्रवादीला पूर्णपणे भाजपाच्या नियंत्रणाखाली नेतील ही मोठी भीती आहे. आमदारांनाच नाही, कार्यकर्त्यांना सुद्धा आता असंच वाटायला लागलेलं आहे. अजित पवार यांच्याशिवाय या गटाला आपली स्वतंत्र ओळख टिकून ठेवता येणार नाही. भाजपाकडून या गटाला गिळंकृत केलं जाईल अशी भीती राजकीय विश्लेषकांनी सुद्धा व्यक्त केलेली आहे. महापालिका निवडणुकीच्या वेळी अजित पवार यांनी भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यामुळं अजित पवार हे भाजपापासून अलिप्त होऊ पाहतात असा संदेश त्याच वेळी आमदारापर्यंत सुद्धा गेलेला होता. आणि नेमकं पहा, याच वेळेला अजित पवार यांची शरद पवार यांच्याशी जवळीक वाढत होती आणि त्यातच अजितदादाचं निधन झालं. त्यानंतर काही नेत्यांची भाजपाशी असलेली जवळीक अधिक वाढताना दिसली. त्यामुळं हे आमदार धास्तावलेले आहेत, घाबरलेले आहेत, अस्वस्थ आहेत आणि मग त्यातूनच शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली जाण्याची मानसिक तयारी या आमदारांची झालेली आहे. दोन नेत्यांच्या मदतीनं राष्ट्रवादीला गिळून टाकण्याचा भाजपाचा डाव अर्ध्यावर मोडून पडणार असं चित्र आज तरी तयार होऊ लागलेलं आहे. त्यामुळे आता त्या 35 आमदारांच्या भूमिकेकडे साहजिकच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. पाहूया आणखी काय काय घडतंय. मित्रांनो, धन्यवाद. जय शिवराय.